झी 24 तास एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येस आता 20 दिवस उलटलेत। अजूनही या प्रकरणातले आरोपी मोकाट असताना राजकीय आंदोलनानं मात्र चांगलाच वेग घेतलाय। भाजपचे आमदार नाना पटोले यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरलाय। तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाहे पाटील हे गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी मंगळवारी केली। त्यामुळे या संवेदनशील मुद्द्यावरही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी राजकीय लढाई सध्या पाहायला मिळते। दरम्यान या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसू असा इशारा मृत मुलींच्या आईनं दिलाय। भंडाऱ्यातल्या 3 अल्पवयीन मुलींच्या हत्येप्रकरणाला नवं वळण मिळालंय। या मुलींच्या हत्येला राजस्थानवरून आलेले घोंगडे विक्रेते जबाबदार आहेत असा आरोप मृत मुलींच्या आजोबांनी केलाय। हे विक्रेते मुलींच्या शाळेजवळच राहत असत। त्यांच्यापैकी एकाची आपल्या मोठ्या नातीशी ओळख होती। मागच्या 2 महिन्यांपासून गावात राहणारे हे विक्रेते 12 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत। त्यांनीच आपल्या नातींची हत्या केली असावी असा आरोप आता आजोबांनी केलाय। यापूर्वीही पोलिसांची टीम राजस्थानमध्ये जाऊन आली आहे, मात्र त्यांच्या हाती कोणताही पुरावा लागलेला नाही। आता मुलींच्या आजोबांनी केलेल्या आरोपानंतर पोलिसांचं पथक राजस्थानचा दौरा पुन्हा करणार असल्याची माहिती झी 24 तासच्या सूत्रांनी दिली आहे। जे घोंगडेवाले, जे ब्लँकेटवाले, जे फंद्याचे इथे राहतात त्याच्यावर माझा शक आहे। ते शक नसता राहिला। मुलीनं 15 तारखेला, जसं एका दुसऱ्या मुलीनं 15 तारखेला येथून पुष्कळ बाया होत्या, त्यावेळेस तिनं सांगितलं का मलाही चाल म्हणत होता राजस्थानला, आणि तर मग 1-2 शब्द त्याला खरवट बोललो, तर तू असा कर 3 मुली जमवून दे। झी 24 तास एक पाऊल पुढे।